एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे शहरामध्ये चोरट्यांनी पुन्हा एकदा महिलांना लक्ष्य करत तब्बल 2.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावलेत। या दोन घटना समोर आल्यात, त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर महिला वर्गात घबराट पसरली आहे। वारजे आणि प्रभात रोड या परिसरामध्ये या दोन घटना घडलेल्या आहेत। शनिवारी 11 ऑक्टोबर रोजी या घटना घडल्यात। यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या वारजे इथल्या दुकानामध्ये मंगळसूत्र चोरीचा प्रकार घडलाय। दुधाची पिशवी घेण्याच्या बहाण्यानं चोर दुकानात शिरला आणि त्यानं महिलेचं मंगळसूत्र खेचून नेले। दुसरी घटना ही प्रभात रोड या ठिकाणी घडलेली आहे। प्रभात रस्ता या ठिकाणी अशाच पद्धतीनं चोरीची घटना घडलेली आहे आणि महिलांचं मंगळसूत्र चोरीची ही घटना घडल्यानंतर अर्थातच आपण बघतोय प्रचंड तीव्र संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि ऐन सणाच्या तोंडावरती ही घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। दूध घेण्याच्या बहाण्यानं हा आलेला होता इसम आणि त्यांनी डोक्याला टोपी आणि तोंडावरती हा मास्क लावलेला होता, त्यामुळे त्याची ओळख ही समजू शकली नाही। डोळ्याला चष्मा सुद्धा लावलेला होता आणि त्यामुळेच त्याला दुधाची पिशवी दिल्यानंतर त्यांना लागलीच या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचलेलं आहे आणि तिथनं पळ काढलेला आहे। तर पुण्यासारख्या शहरासाठी ही अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक बाब आहे, चित्र आहे, असं म्हणतायत खासदार सुप्रिया सुळे। बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे पुणे इथे हा व्हिडिओ आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे। एक्सपोज टाकत त्यांनी सांगितलंय गुन्हेगार कसे मोकाट सुटलेत याचं हे आणखी एक उदाहरण असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे। हे चित्र पुण्यासारख्या शहरासाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घ्यावी ही विनंती। अशा पद्धतीनं गुन्हे करणाऱ्यांना चाप लागलाच पाहिजे असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यांचा तो मतदारसंघ येतो आणि त्या अनुषंगानं त्यांनी ही बाब अधोरेखित केली आहे।